तर या सर्व घटनांनंतर युरोप, अमेरिका वगैरे देशांमध्ये सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहीम उघडल्या गेल्या. याचा परिणाम म्हणून 1918 साली इंग्लंडमध्ये आणि 1919 साली अमेरिकेमध्ये या मागण्यांना यश मिळालं. त्यानंतर युनोने 1975 हे वर्ष जागतिक महिला वर्ष म्हणून जाहीर केलं आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी महिला दिनाच्या निमित्ताने एक स्पेशल थीम ठरवण्यात येऊ लागली. आता हे झालं जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने. पण भारतात सुद्धा नॅशनल वुमन्स डे म्हणजेच राष्ट्रीय महिला दिवस कधी साजरा करतात ते माहिती आहे? तर तो दिवस आहे 13 फेब्रुवारी. एक प्रतिभावान राष्ट्रीय नेत्या, स्वातंत्र्य सेनानी, एक प्रसिद्ध कवयित्री आणि भारताची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनाच्या औचित्यानेच 13 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय महिला दिवस म्हणजेच नॅशनल वुमन्स डे म्हणून साजरा केला जातो. 1925 साली सरोजिनी नायडू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा म्हणून निवड झाली होती आणि त्या पदावर येणाऱ्या त्या पहिल्या महिला होत्या. त्यानंतर स्वतंत्र भारतातील आत्ताच्या उत्तर प्रदेशच्या त्या पहिल्या महिला गव्हर्नर होत्या. त्या पदावर असताना त्यांचा कार्यकाळ होता 15 ऑगस्ट 1947 ते 2 मार्च 1949.